सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. नमो बुद्धाय. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी निघालो शोरूमला. सकाळी गाडी मी शोरूमला सोडून आलो होतो, आता घ्यायला चालू आहे. नवीन गाडी प्रॉब्लेम असा झाला, कंपनीनं सांगितलं की गाडी 60चा ॲव्हरेज देते, पण 50 धरा म्हणून सांगितलं त्यांनी. कंपनीचं पण 60 सांगितलं, पण 50 तर देते म्हणून सांगितले. बरं ठीक आहे म्हणलं. मग सर्व्हिसिंग करण्याच्या पहिलं चांगला ॲव्हरेज द्यायची. आता सर्व्हिसिंग झाली, एक सर्व्हिसिंग केली पहिली. तर मित्रांनो, एक सर्व्हिसिंग करण्याच्या अगोदर चांगलं मायलेज द्यायची, चांगला ॲव्हरेज द्यायची, 40-45 द्यायची. आता सर्व्हिसिंग केल्यानंतर गाडीला फक्त 1 लिटरमध्ये फक्त 20 किलोमीटर जाते. मी काय केलं, जेव्हा सर्व्हिसिंग झाली पहिली, त्याच्यानंतर मी टाकी फुल केलं. टाकी फुल केल्यानंतर मला वाटलं 45चा ॲव्हरेज येते म्हणजे आपला बरेच दिवस जाईल. मला जायचंच होतं फक्त मुलांना शाळा आणायला आणि सोडायलाच, बाकी मी कुठं फिरत नव्हतो. मग 5 लिटर पेट्रोलला 90 किलोमीटर फक्त ॲव्हरेज दिली गाडी आणि डायरेक्ट बंद झाली. मग मला हेच म्हणायचं आहे की असं व्हायला नाही पाहिजे. तर तुम्ही आम्हाला 40-45चं जर ॲव्हरेज सांगताय, परत जर असं जर होते गाडीला, तर माझा जिम्मेदार कोण? हे बघा, मंत्री पडले तिथं दारू पिऊन. काय लोक बाबा. तर आत्ता फोन आला होता थोड्या वेळापूर्वी, म्हणजे येऊन गाडी घेऊन जावा. आता आलो गाडी घ्यायला, बघू आता काय काय झाले काय नाही. वाकडचा हायवे आहे. आता जर परत जर गाडी असं करायला लागली ना, त्या शोरूमवाल्याच गाडी वापस देऊ टाकून देतो. राहू दे बाबा तुझी गाडी, तुला मग मला पैसे देऊ टाकून देतो. माणूस सिटीमध्ये हाय म्हणल्यावर गाडी लागतेच. अडचणीच्या काळामध्ये कुठं कुणाला दुसऱ्याला मागायला बरोबर नाही वाटत, म्हणून गाडी घेतलं तर गाडीचा फायदा असा व्हायला लागला. किती मोठी बिल्डिंग आहे बघा ही, बघू शकता. गाडीचे कागदपत्र आहेत, ते पण घेऊन चालले सोबत. जरी विचारले बाबा तुमचे गाडीचे कागदपत्र दाखवा, ते पण दाखवायचे. गाडी घेऊन झाली फक्त 1 महिना, आणि 1 महिन्यामध्ये असा उद्या काळ म्हणल्यावर माणसाला राग येणार नाही का? सुरुवातीला एक बोलतात, नंतर एक बोलतात. माणूस कसा काय विश्वास ठेवायचा?
व्हिडिओ बघत चला मित्रांनो शेवटपर्यंत. आता आलो आहे शोरूमजवळ. जरी तुम्हाला कुणाला माहिती असल्यास मला नक्की कमेंट करून सांगा की गाडीचा प्रॉब्लेम असा का होतो. कुणाला जर गाडीबद्दल माहिती असली, अनुभव असेल तर त्यांनी सांगा, कारण मला काही तेवढा अनुभव नाही गाडीतला. महिंद्रा शोरूम थार. हे सुझुकी एका लाईननं आहेत सर्व शोरूम. पुढे येते युग होंडा. हे आहे युग होंडा. हे आहे आपलं शोरूम गाडीचं. इथे आपण घेतलेली आहे गाडी. आता एक गेट आहे. आतमध्ये एंट्री करायचा गेट. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा. हे बिल दिलेलं आहे. आता पैसे नाही घेतलं. बघू आता पुढं काय म्हणते.